नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. वासोळपाडे फुलेनगर येथे आंतरराष्ट्रीय विधवा एकल महिला दिन साजरा. देवळा तालुक्यातील वासोळपाडे फुलेनगर येथे आंतरराष्ट्रीय विधवा एकल महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन अहिल्याबाई बच्छाव यांनी केले. कार्यक्रमात सरपंच निंबा अहिरे, माजी उपसरपंच दादाजी बागुल, पुंजाराम बागुल, ग्रामपंचायत अधिकारी वसंत भामरे, अहिल्याबाई बच्छाव, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना ग्रामपंचायत अधिकारी वसंत भामरे यांनी समाजातील जुन्या रूढी परंपरा व भेदभाव दूर करून एकल महिलांना सन्मानाची व समानतेची वागणूक द्यावी, तसेच बचत गटांमध्ये त्यांना प्राधान्य देऊन स्वावलंबी बनवावे असे आवाहन केले. एकल महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात एकल महिलांच्या समस्या, त्यांचे हक्क आणि सामाजिक सक्षमीकरण याबाबत चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांना अल्प उपहार देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत व स्थानिक महिला बचत गटांच्या वतीने करण्यात आले. उपस्थितांनी कार्यक्रमाचे स्वागत करून एकल महिलांच्या सन्मान व सक्षमीकरणासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प केला. यापूर्वी आंतरराष्ट्रीय विधवा दिवस होता, परंतु आता त्यांच्या राष्ट्रीय शासनाने थोडा बदल केलेला आहे. तर 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिवस म्हणून साजरा करण्यात येत होता आतापर्यंत. परंतु आता इथून पुढे शासनाने असं ठरवलं की विधवा शब्द वापरून त्या महिलेचा अपमान होतो, पण त्या महिलेला हीन भावनेने किंवा थोडीशी कमीपणाची भावना निर्माण होती. त्याच्यामुळे विधवा शब्द न वापरता एकल महिला असा शब्द वापरायचा. आणि जेणेकरून एकल महिला म्हणजे ती एकटी, जी पतिविना आहे ती एकटी, तिला एकल महिला असं म्हणायची. म्हणून तो आज आता इथून पुढे दरवर्षी एकल महिला म्हणून दिवस साजरा करण्यात येईल. त्या संदर्भात आपले जे परिपत्रक आहे, उपयुक्त विषयान्वये संदर्भीय माननीय मंत्री महोदय, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी महोदय यांचे 26/6/2026 रोजीचे पत्र सोबत जोडून पाठवण्यात आलेले आहे. याच्यात आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचे आयोजन राज्यातील सर्व महापालिका असतील, नगरपालिका असतील किंवा ग्रामपंचायत असतील एकल महिला दिवस म्हणून आयोजित करण्यात येईल. तरी आपल्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये शासनाने हा कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे. आणि त्यामध्ये विधवा या शब्द प्रयोगाऐवजी एकल महिला हा शब्द वापरायचा आहे. आता त्याच्यामध्ये या दिवशी काय काय कार्यक्रम घ्यायचे आणि काय काय उपक्रम घ्यायचे महिलांसंदर्भात ते निर्देशित केलेलं आहे. त्याच्यात पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्या राज्यात इसवी सन आपल्या 200 वर्षापूर्वी थोर असे राष्ट्रपुरुष राष्ट्रपिता महात्मा फुले यांचा जन्म झालेला होता. तर त्या घटनेला आज 200 वर्षे पूर्ण होत आहे. 220 शताब्दी वर्षे आपण म्हणून साजरा संपूर्ण भारत देश आणि महाराष्ट्र देश आपण साजरा करीत आहोत. त्याचं औचित्य साधून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे आपण नुकतंच आता आपल्या गावातील ज्येष्ठ महिला, एकल महिला ज्या आजीबाई आहेत, त्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केलेलं आहे. बातमी संकलन पंकज कचवे, देवळा, लोकार्पण मराठी न्यूज.